आरोपी जे आता पकडलेले ते स्पष्टपणाने त्या धनेशी बोललेले, म्हणून तुम्ही त्याला अटक नाही करणार. तो मुख्य सूत्रधारच या कटाचा ठेवी घातपाताचा. त्याला चौकशीपासून टाळता, त्याला माफ करता, त्याला क्लीन चिट देता. वारे सरकार, तुमच्या बी जर नाकी नाव आणले ना तर माझं नाव बदलून ठेवा तुम्ही. हो, अजित पवारचे सुद्धा आणि फडणवीसचे सुद्धा. तर सगळ्याला मोकळे घाता मैदान. बघूयात काय होतं. मला संरक्षण नको. संतोष भाई देशमुख यांचा खून झाला, त्या खुनातला मुख्य आरोपी त्याला तर आता किंमत मोजावंच लागणार आहे. त्याला तर सुट्टी नाही राहण्याला. याच्यानंतर मी अशा काही करणार नाही, मला वाचवा. तो पायली भरलेली आता. जिंदगीत आपण जीवन जगत असताना खोटरडेपणा करायचा नाही, वागायचा नाही. त्यामुळे आपण काल अर्ज दिला की सरकारचं जे पोलीस आम्हाला दिले संरक्षण ते अजिबात नको, एक पण नको, म्हणजे कोणीच नको, बॉडीगार्ड नको ना, कोणी नको ना, कोणी नको. कारण सरकारवरचा आमचा पूर्ण विश्वासच उडाला आहे. त्यामुळे त्यांना काल अर्ज दिला. आजही सांगितलं आम्ही की तुम्ही सोबत येऊ नका. तुम्ही आत्तापर्यंत सेवा केली त्याबद्दल तुमचा सगळ्या पोलीस बांधवांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. आपण जावं अशी विनंती त्यांना केली. आम्ही आमच्या गाडीतही घेतलं नाही, त्यांना सोबतही येऊ दिलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की एवढं मोठं घातपात जर धनंजय मुंडे घडून आणतो, त्याला वाचवण्याचं काम अजित पवार करताय, देवेंद्र फडणवीस करताय. अरे म्हणजे तुम्ही काय, एखादा माणूस गरिबाची लढाई लढतो, म्हणजे मी मनोज जरांगे पाटील एखाद्या गरिबाची लढाई लढतो, आम्ही वरचढ व्हायला लागलो तुम्हाला, म्हणून तुम्ही असले चाळे करायला लागलात, घातपाताचे बदनाम करायला लागलात आम्हाला. तुम्ही त्याला चौकशीला अटक करायला पाहिजे होती, चौकशीला घ्यायला पाहिजे होती. तो तुमच्या पाय पडला, अजित पवारच्या पायावर लोळला, फडणवीसच्या पायावर लोळला, म्हणून तुम्ही त्याला अटक नाही करणार. तो मुख्य सूत्रधारच या कटाचा ठेवी घातपाताचा. त्याला करणार. आम्ही आमचं बघू. आता मैदान मोकळं आहे ना, येऊ दे त्याचे कोण कोण यायचे ते. आता मैदान मोकळं आहे ना सगळं. आता पोलीस नाही, काय नाही, काय नाही, त्याचे कोण कोण येणार आहे, त्या धन्या मुंड्याचे येऊ दे. आता कोण कोण येतं ती बघूया. आम्ही सुद्धा अंगावर आल्यावर वापस कसं काय जाते तेही बघूयात आता. कारण शेवटी सरकारची जबाबदारी होती, ते न्याय करायला पाहिजे होता. त्यांनी घातपाताचा कट रचला, इतकं भयानक कृत्य घडून आणलं आणि त्याला चौकशीला घेत नाहीत तुम्ही, आणि त्याला चौकशीपासून टाळता, त्याला माफ करता, त्याला क्लीन चिट देता. वारे सरकार, तुमच्या बी जर नाकी नाव आणले ना तर माझं नाव बदलून ठेवा तुम्ही. हो, अजित पवारचे सुद्धा आणि फडणवीसचे सुद्धा. तुमच्या नाकी नऊच आणणार, दमच आणणार मी तुम्हाला, त्याच्याशिवाय तुम्हाला सोडत नाहीये. आता ते धरलेले होईना आरोपी, ते सुटतीलच ना, सुटतील. पुन्हा त्यांनाही मोकळं मैदान पाहिजे ना मला मारण्यासाठी. आणखीन त्याच्या 2-3 काही टोळ्या असत्या त्या धान्याच्या, तेही होते. आणखीन त्यांनी कुठं षडयंत्र रचले असते, बदनामीचे आमके दमके. तर सगळ्याला मोकळे घाता मैदान. बघूयात काय होते. मला संरक्षण नको, अजिबात नको. कारण याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारच आहेत. यांना गरिबाचे लेकरं मेले तरी चालतं, घातपात करून मारले तरी चालतं. फक्त यांना अजित पवारला तेव पाहिजे. घे तुला तेव साथ. जो कट रचलेला गेलेला आहे, या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा आपण आरोप केलेला आहे. मात्र त्यांच्यावर अद्यापर्यंत चौकशी होत नाही. आणि अशा परिस्थितीत नेमकं तुम्ही कोणावर नाराज आहात आणि यानंतर पुढली भूमिका आपली काय राहणार आहे? नाही, आरोप नाही येतो. आरोपी जे आता पकडलेले ते स्पष्टपणाने त्या धनेशी बोललेले फोनवरती. सगळे कटर असलेले. ते बीडचा कोण धरलेला आहे तेही त्यांच्याशी कायम बोलतोय. तो कोण बडे आहे तोही धरला नाही. म्हणजे हे सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि याला पाठबळ देण्याचं काम अजित पवार आणि फडणवीस करतात. नसतं त्याला चौकशीला पाठवलं असतं, त्याला अटक केली असती. तो एखादा आमदार आहे, एखादा माजी मंत्री आहे म्हणून का तुम्ही सोडून देणार का? जनता गरजेची नाही का तुम्हाला? एक गरजेचं आहे का? जो महापापी आहे, जो खुनं घडून आणतो, जो कटर असतो, जो सगळे पीक विमे खाल्ले, पुढं कोणाच्या राखी खाल्ल्या, कोणाचं काय प्लॉट खाल्ले, कोणाचे घरं खाल्ले. संतोष भाई देशमुखांचा खून झाला, त्या खुनातला मुख्य आरोपी अशी माहिती मिळते की 47 वेळेस बोललाय फोनवर ह्याच धन्याला. मग तुम्हाला चौकशी करता येत नाही, अटक करता येत नाही. एक माजी मंत्री आहे म्हणून त्याला वाचवायचं आणि गरीबाच्या लेकराचे मुर्दे पाडायचे. हे महापाप डोक्यावर घ्यायचं का अजित पवारला आणि फडणवीसला? कोणचं सरकार चालवत आहे तुम्हाला? मी
हे बघा तो तर आता मला खेटलेला आहे, त्याला तर आता किंमत मोजावंच लागणार आहे, त्याला तर सुट्टी नाही राहण्याला, त्याला किंमत मोजावंच लागणार आहे. नार्कोटिक्सला तो म्हणला होता ना, भिकारला चोट सगळे हे साले लपून बसते, आणि त्यांच्या आडुंगीला पाहिला आता सरकारच्या, त्यांच्या जाऊन पायावर लोळू तू, त्यांच्या पायावर पाय चाटीतो, तिथं जाऊन त्यांच्या पाया पडतो अजित पवारच्या, आणि सांगतो मला याच्यातून वाचवा, मला चौकशीला जर नेलं तर मग कसं व्हायचं, मला याच्यातून वाचवा, याच्यानंतर मी अशा काही करणार नाही, मला वाचवा. तो पायली भरली रे आता, तोही पायली भरली आता, तो पापाचा घडा भरलेला आहे, त्याच्यामुळं तू वाचूच शकत नाही आता कशातूनच. याला जबाबदार 100% अजित पवार आहे आणि देवेंद्र फडणवीस. नसता त्यांनी लाथा घालून सांगितलं असतं चल निघ तिकडं, तो ह्यामुळे आम्ही सरकार बदनाम करून घ्यायला मोकळे नाहीत. आता तुम्हाला एक पाहिजे ना, तुम्हाला एक पाहिजे का करोडो मराठी पाहिजेत, हे आता अजित पवारनी आणि फडणवीसने ठरवायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.